अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये येण्यास सुरुवात झाली। तसेच 8000 रुपये कोणाला भेटणार आणि 10000 रुपये कोणाला भेटणार आहेत त्याबद्दल पण आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। बघा, आता लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे। हे 8000 रुपये कोणाला भेटणार आहे आणि 10000 रुपये कोणाला भेटणार आहे त्याबद्दल पण सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। अत्यंत जबरदस्त अपडेट, सर्वात मोठी खुशखबर। बघा लाडक्या बहिणींनो, आता या महिन्याचा जो काही हप्ता आहे, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, तर हा हप्ता 8वा हप्ता आहे। आतापर्यंत तुम्हाला 7 हप्ते मिळालेले आहेत। हा जो 8वा हप्ता आहे हा तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात हा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे। 1500 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत आणि 8000 रुपये कोणाला भेटणार, 10000 रुपये कोणाला भेटणार याबद्दल पण सर्व डिटेल्स मध्ये माहिती तुम्हाला भेटणार आहे। तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। मी तुम्हाला सर्व आपल्या सिंपल गावरान भाषेत मी तुम्हाला माहिती देतो, एकदम सिंपल करून सांगतो। आज रोजीच्या ज्या काही अपडेट आहेत त्या सर्व अपडेट सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा फक्त। चला मग काय काय अपडेट आहेत सर्व सांगतो। तर ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात आता 1500 रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे। आता बघा, लाडकी बहीण योजनेत आता 2 गट पडलेले आहेत, एक पात्र महिलांचा गट आणि अपात्र महिलांचा गट। आता ज्या बहिणी पात्र गटात आहेत त्यांना हे 1500 रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे। या महिन्याचे 1500 रुपये येण्यास त्यांना सुरुवात झालेली आहे। परंतु ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना ऑलरेडी जेवढे पैसे आता 7व्या हप्त्यापर्यंत जेवढे पैसे भेटलेले आहेत ते पैसे जे आहेत सरकार तुमच्याकडून परत घेणार नाही। ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांच्याकडून 1 पण रुपया सरकार परत घेणार नाही, परंतु यापुढे त्यांना हप्ता मिळणार नाही। आता जो हा हप्ता आहे या महिन्याचा तो देखील अपात्र बहिणींना मिळणार नाही। अपात्रेचं जे काही कारण आहे ते तुम्हाला संपूर्ण मी सांगितलेलं आहे आणि यावरती अजून काम चालू आहे। ज्या ज्या बहिणी अपात्र असतील त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। ओके, आणि बघा पात्र असून पण फायदा होणार नाही। बरं, पात्र असून पण फायदा होणार नाही जरी तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। बरं, त्यामुळे पात्र जरी तुम्ही असाल तर तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक करा, तेव्हाच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की डीबीटीच्या माध्यमातून पैसे पडतात योजनेचे, त्यामुळे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक पाहिजे तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील या महिन्याचे। ज्या ज्या बहिणींचं ते बाकी असेल त्यांनी ते पूर्ण करा। तसेच भरपूर बहिणींनी ते केलेलं आहे, त्यामुळे त्यांना आता या महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे। चला मग आज रोजीच्या ज्या आपण अपडेट आलेले आहेत ते सर्व अपडेट आपण जाणून घेऊया। माझी तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या। शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा। चला मग आज रोजीच्या ज्या काही अपडेट आहेत ते सर्व अपडेट आपण आता जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता लाडक्या बहिणींना या महिन्याचा जो काही हप्ता आहे 1500 रुपये, तर 1500 रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे आणि 8000 रुपये कोणाला मिळणार त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत आणि 10000 रुपये कोणाला भेटणार याबद्दल पण आपण माहिती जाणून घेणार आहोत। आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये मी माहिती देतो की काय काय आज रोजीचे निर्णय आहेत आणि कोणाकोणाला पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे ते पण आपण नीटपणे समजून घेऊया। चला मग काय अपडेट आहेत सर्व आपण आता जाणून घेऊया। तर पहा, पहिल्या टप्प्यात आता महिला लाभार्थ्यांच्या नावावरील 4 चाकी वाहनांची पडताळणी सुरू आहे। त्यासाठी राज्य स्तरावरून आलेल्या याद्या अंगणवाडी सेविकांना दिल्या असून त्यांच्याकडून घरोघरी पडताळणी सुरू झाली आहे। बघा, ज्या अंगणवाडी सेविका आहेत, आता तुम्ही जो तुमचा फॉर्म आहे तो तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरती भरला असेल किंवा कॅम्प्युटर कॅफेवरती तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा अंगणवाडी सेविकेत तुम्ही अंगणवाडी सेविका यांच्याकडून अंगणवाडीत तुम्ही फॉर्म भरला असेल
तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे, राईट. तर आता ज्याप्रमाणे अंगणवाडी सेविकांना हे काम देण्यात आलं होतं की लाडक्या बहिणींचे फॉर्म अंगणवाडी सेविकांनी भरा, असे ऑर्डर पहिले देण्यात आली होती, त्याचप्रमाणे आता ऑर्डर अंगणवाडी सेविकांना अशा देण्यात आलेल्या आहेत की ज्या ज्या बहिणींच्या नावे 4 चाकी वाहन आहे त्यांची पडताळणी करा. आणि बघा ज्या काही याद्या आहेत हे बघा इथे स्पष्ट दिलेलं आहे, अपडेट आलेले आहे आज रोजीची ही सर्वात मोठी आणि पहिली अपडेट बघा. तर बघा ज्या याद्या आलेल्या आहेत राज्य स्तरावरून त्या याद्या आता अंगणवाडी सेविकांना दिल्या आहेत आणि अंगणवाडी सेविकांना या याद्या दिल्यानंतर आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत की कोणत्या महिलांजवळ 4 चाकी वाहन आहे, कोणत्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा सरकारी नोकरी आहे का. हे संपूर्ण जे निकष आहेत ते सर्व निकष पुन्हा त्याची पडताळणी होणार आहे. हे संपूर्ण पुन्हा चेक केलं जात आहे. आता चेक का केलं जात आहे, कारण भरपूर बहिणी अपात्र केल्या जात आहे. अपात्र का केल्या जात आहे, कारण ज्या बहिणी या योजनेत पात्रच नाही तर त्यांना पात्र नाहीत तर मग त्यांना बघा इथे अपात्र केलं जाणार आहे. पात्र नसून पण योजनेचा लाभ भरपूर बहिणी घेत आहेत, त्यामुळे आता जे या निकषात बसणार नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असं सरकारने निर्णय घेतलेला आहे. आलं तुमच्या लक्षात. 4 चाकी वाहन असेल, सरकारी नोकरीत असेल किंवा 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही असे ते स्पष्ट देण्यात आलेलं आहे. आता बघा पुढे महत्त्वाची माहिती. तर लाडक्या बहिणींनो बघा आता फेब्रुवारीचा जो हप्ता आहे या महिन्याचा हप्ता हा हप्ता देखील सुरू करण्यात आला आहे. याबद्दल सर्वात मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे. ती अपडेट आपण आता बघणारच आहोत, काही टेन्शन घेऊ नका. आणि सोबत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. अपडेट अशी आहे की 8,000 रुपये आणि 10,000 रुपये कोणाला भेटणार आहे ते पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये समजून जाणार आहे. हे बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला सत्य माहिती दिली जाते आणि मी तुम्हाला फक्त एकच विनंती करत असतो की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला. काही जण काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही, त्यामुळे त्यांना माहिती जी आहे ती व्यवस्थित समजत नाही. त्यामुळे तुम्ही जरी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला तर तुम्हाला एक एक अपडेट समजेल. त्यामुळे व्हिडिओ आपले पूर्ण बघत चला. बघा आता पुढील जे अपडेट आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या या योजनेत लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जात आहेत. बघा 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जात आहेत. आतापर्यंत 7 हप्ते मिळालेले आहेत. आता तुम्हाला जो 8वा हप्ता आहे तो देखील देण्यास आता सुरुवात करण्यात आलेला आहे. त्याबद्दल आता अपडेट बघा. त्याबद्दल सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. आता ही अपडेट ऐकल्यानंतर तुम्ही खुश होणार आहात. हो लाडक्या बहिणींनो तुम्ही आता खुश होणार आहात. बघा ती अपडेट काय आहे, आता ती अपडेट आपण इथे जाणून घेऊया. तर बघा परंतु निवडणूक काळात 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. तर महिलांच्या खात्यात या महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली. ते जालन्यामध्ये बोलत होते. बघा जालन्यामध्ये अजित पवार साहेबांची जी सभा होती, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी सर्वात मोठी गुड न्यूज दिलेली आहे लाडक्या बहिणींसाठी. जालन्यामध्ये ते बोलत असताना त्यांनी आता जो या महिन्याचा हप्ता आहे त्याबद्दल सर्वात मोठी खुशखबर दिलेली आहे. आणि हे बघा इथे काय म्हटलेलं आहे, हे बघा इथे स्पष्ट म्हटलेलं आहे की बघा महिलांच्या खात्यात या महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी काय माहिती दिली आहे ते बघा. आणि 2100 रुपये संदर्भात जी अपडेट आहे ती नीटपणे पहिले तुम्हाला थोडक्यात सांगतो. 2100 रुपये जे आहेत तर 1 मार्च नंतर याबद्दल निर्णय होणार आहे 2100 रुपये देण्यासंदर्भात. त्यामुळे आता सध्या तरी तुम्हाला 1,500 रुपयेच मिळणार आहे आणि 1 मार्च नंतर जरी निर्णय झाला तर तुम्हाला 1,500 ऐवजी 2100 रुपये मिळतील. आले लक्षात. आता बघा अजित पवार साहेबांनी काय म्हटलेलं आहे या महिन्याच्या हप्त्यासंदर्भात
काय खुशखबर दिलेली आहे लाडक्या बहिणींसाठी, आता ती खुशखबर आपण आता जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, आता बघा सर्वात मोठी आनंदाची अपडेट. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, बघा, तर जो या महिन्याचा हप्ता आहे तो कधी मिळणार याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बघा, यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की विरोधक म्हणतात की ही योजना बंद होणार, ती योजना बंद होणार. अरे, राज्य सरकार ठरवेल ना, तुम्हाला कोणी अधिकार दिलाय सरकारी योजनांच्या बाबत माहिती देण्याचा. तसेच पुढील दिवसात बघा, आता अजित पवार साहेबांनी म्हटलं की आता काही जण म्हणत होते की योजना बंद होईल, असं होईल तसं होईल, आणि अजित पवार यांनी त्यांना टोला दिला की योजना वगैरे बंद होणार नाही, हे कोणी जरी सांगत असेल तर त्यांना अधिकार नाही, असं अजित पवार यांनी इथे स्पष्ट केलेलं आहे. आणि बघा, अजित पवार साहेबांनी आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दिलेली आहे. बघा काय खुशखबर दिलेली आहे. अजित पवार साहेब म्हणत आहे की योजना बंद होणार नाही, योजना सुरूच राहणार आहे. अजित पवार साहेब म्हणत आहे की योजना सुरूच राहणार आहे. तसेच मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब पण म्हणत आहे की योजना सुरूच राहणार आहे. आणि आता बघा, अजित पवार साहेबांनी काय अपडेट दिलेला आहे हे बघा. तर इथे काय म्हटलं आहे की तसेच पुढील दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे येणार आहेत, मी चेकवर सही देखील केली आहे, असं म्हणत अजितदादांनी लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत मोठी माहिती दिली. बघा, सर्वात मोठी खुशखबर, तर चेकवर सही झालेली आहे. हे बघा, इथे तुम्हाला डायरेक्टली मी झूम करून दाखवतो. हे बघा, इथे स्पष्ट आहे. हे बघा, अपडेटमध्ये मी चेकवर सही देखील केली. बघा, मी चेकवर सही देखील केली असं अजित पवार साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे. अजितदादा साहेबांनी काय म्हटलं आहे की मी चेकवर सही केली आहे. त्यामुळे आता जो काही हप्ता आहे तो पुढील दिवसात, म्हणजे काही दिवसातच, आता 2-4 दिवसात जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. 2-4 दिवसात आता जो फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आहे तो येण्यास सुरुवात होणार आहे. आलं तुमच्या लक्षात? तर लाडक्या बहिणींनो, 2-4 दिवसात आता 8वा हप्ता, या महिन्याचा फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे बरं. आणि लवकरच तो आता सुरू केला जाणार आहे. आणि अजितदादांनी, अजित पवार साहेबांनी चेकवर सही देखील केलेली आहे असं त्यांनी ते सांगितलेलं आहे. आता बघा, पुढे महत्त्वाची माहिती, 8,000 रुपये आणि 10,000 रुपये कोणाला भेटणार त्याबद्दल नीटपणे समजून घ्या. हे बघा, पुढे आता महत्त्वाची माहिती. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी हा 6 महिन्याचा राहणार असून उमेदवाराच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे 12वी उत्तीर्ण उमेदवारांना प्रतिमाह 6,000 रुपये, ITI पदवीधारकांना 8,000 रुपये, पदवीधर उमेदवारांना 10,000 रुपये विद्यावेतन शासनामार्फत थेट उमेदवारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. बघा, जी योजना आली ती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, या योजनेमार्फत आता हे जे तुम्हाला पैसे आहेत, 10,000 रुपये असो, 8,000 रुपये असो, 6,000 रुपये असो, हे मिळणार आहेत. हे लाडकी बहीण योजनेचे नाहीत, हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे पैसे आहेत. हे मुलांना भेटणार आहेत. ओके. आणि यासाठी बघा, जे 12वी उत्तीर्ण आहेत उमेदवार त्यांना हे मिळणार आहे 6,000 रुपये. ITI ज्यांनी केलेले आहे, पदवीधारक जे आहेत त्यांना 8,000, पदवीधर जे असतील त्यांना 10,000, अशा पद्धतीने पैसे मिळणार आहेत. बघा, यासाठी काय माहिती देण्यात आलेली आहे. बघा, शासनामार्फत थेट उमेदवारांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उद्योग, स्टार्टअप, शासकीय, निमशासकीय, खाजगी तसेच आस्थापनांनी ऑनलाईन पद्धतीने रिक्त पदे नोंदवलेली आहेत. त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, वस्तू व सेवा कर विभाग, सह आयुक्त आणि निबंधक, सरकारी संस्था आणि अशा विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय उपक्रमासह BVG इंडिया लिमिट, SK कॉर्पोरेशन अशा अनेक खाजगी आस्थापनांचा समावेश करण्यात आला आहे. बघा, जे काही शासकीय किंवा निमशासकीय आहे यामध्ये तुम्हाला आता अप्रेंटिस सारखं इथे असणार आहे. आणि इथे जे आहेत ते तुम्हाला इथे
पेड मिळणार आहे, म्हणजे जे काही पैसे आहेत 8,000 रुपये 10,000 रुपये या योजनेमार्फत मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या संदर्भात सर्व काही मागच्या अनेक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि जरी तुम्हाला याबद्दल अजून जास्त माहिती हवी असेल तर युवा कार्य प्रशिक्षण योजना ही माहिती यूट्यूबवरती सर्च करा, तुम्हाला जास्तीत जास्त माहिती या संदर्भात मिळेल. ओके. आणि बघा, या योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला ही वेबसाईट देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही इथे नोंदवू शकता, तुमची उमेदवारी नोंदवू शकता. हे बघा, जरी लाभ घ्यायचा असेल तर. आणि या वेबसाईटचं नाव आहे rozgarmahaswayam.government.in या वेबसाईटचं नाव आहे. ओके. युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात ही अपडेट होती. युवा कार्य प्रशिक्षण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमार्फत तुम्हाला 8,000 रुपये 10,000 रुपये 6,000 रुपये असं जे तुमचे शिक्षण आहे, 12वी उत्तीर्ण, ITI, पदवीधारक, पदवीधर, अशा प्रमाणे तुम्हाला इथे पैसे मिळतात या योजनेमार्फत. त्यासाठी तुम्हाला शासकीय निमशासकीय इथे तुम्हाला हे जे काम आहे, जे ॲप्रेंटिस सारखं काम आहे, ॲप्रेंटिस टाईप, ते तुम्हाला करावं लागणार आहे. ठीक आहे. वेबसाईट पण तुम्हाला सांगितलं, सर्व काही याबद्दल मी माहिती दिली आहे. आणि लाडक्या बहिणीनं तुम्हाला पण मी अपडेट दिली, तर सर्व काही सांगितलं तुम्हाला की कोणाला काय मिळणार आहे त्याबद्दल सर्व काही सांगितलेलं आहे. तर बघा, जे काही 8,000 रुपये 10,000 रुपये ते युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात ते उमेदवारांना मिळणार आहेत, त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण समजलं. आणि लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. लाडक्या बहिणींना आता 2-4 दिवसात पैसे मिळणार आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत आता लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 2-4 दिवसात जो काही या महिन्याचा फेब्रुवारीचा हप्ता आहे, 8वा हप्ता, तो येण्यास सुरुवात होणार आहे. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात तो जमा होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी चेकवर सही केलेली आहे. त्यामुळे आता तुमच्या खात्यात जो काही फेब्रुवारी महिन्याचा या महिन्याचा हप्ता आहे तो येण्यास सुरुवात होणार आहे. ठीक आहे. हप्ता आल्यावर संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणारच आहे. लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आताच या व्हिडिओला लाईक करा, जरी लाईक केलं नसेल तर. आणि चॅनलवरती नवीन असल्यास पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला मग भेटू एखादी नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.